बघा आपण काल काय केलं तर दोन मेथड बघितले होत्या, बायसेक्शन मेथड आणि नंतर बघितली होती रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे, आज बघायची आपल्याला न्यूटन रॅप्सन मेथड. न्यूटन रॅप्सन मेथड जी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आता आधी जे दोन दोन मेथड होते त्या सिम्पल होत्या, त्याच्यामध्ये सिम्पल फॉर्म्युला यूज करायचा आपण. पण ही जी न्यूटन रॅप्सन मेथड आहे ही मेथड थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करावा लागतो आणि तो फंक्शनमध्ये पुट करावा लागतो. ठीक आहे, तर ह्या मेथडवरती पेपरमध्ये 4 किंवा 6 मार्काला प्रॉब्लेम येते. आधी जे मेथड होते त्यांच्यावरती मॅक्सिमम 4 मार्कलाच प्रॉब्लेम येतो, कारण की त्या खूप सिम्पल आहे. ही मेथडची ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड म्हणजे सिम्पलच आहे. बघा तुमच्या बुकमध्ये एक वेगळी मेथड दिलेली आहे आणि मी एक त्याच्यापेक्षा पण सिम्पल मेथडनी शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये सेम आन्सर येतं, म्हणजे सेमच प्रोसेस आहे. फक्त तिथं काय की तिने एक मेथोडॉलॉजी वेगळी यूज केली आहे, आपण थोडंसं वेगळं सिम्पल वेमध्ये यूज करणार, जेणेकरून काय होणार नाही, कन्फ्यूज होणार नाही. तिथं काय केलं आहे, आता बघा न्यूटन रॅप्सन मेथडची तर त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला राहतो. जसं तिथं नाही का रूट फाइंड आउट करायसाठी एक फॉर्म्युला होता, तसं इथं काय करावं लागतं, पहिले फंक्शन दिलेलं राहतं, म्हणजेच एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतरनं एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करायचा. नंतर आपण काय करायचं, एक्सच्या जागेवरती 0 1 2 3 म्हणजे एक्स इक्वल्स टू 0 1 2 3 4 व्हॅल्यू पुट करीत जायच्या. आणि ज्या व्हॅल्यूला साईन चेंज होईल, म्हणजे काय की सपोज दोन व्हॅल्यूचा इंटरवल भेटेल नाही का, 2 आणि 3 मध्ये इंटरवल चेंज झाला, म्हणजेच एफ ऑफ 2 इक्वल्स टू मायनस व्हॅल्यू आली आणि एफ ऑफ 3 इक्वल्स टू प्लस व्हॅल्यू आली. मग काय करायचं, हा जो एफ ऑफ 2 आहे जिथं मायनस साईन आहे, मायनसवरून साईन प्लसकडे जातं, म्हणजेच हा जो 2 राहणार आहे तो ॲज अ एक्स झिरो कन्सिडर करायचा. काय करायचं, तो एक्स झिरो कन्सिडर करायचा आणि मग तिथं इटरेशन करायचं. ठीक आहे, मग इटरेशन करताना काय करायचं बघा, आता इटरेशन करताना त्या मेथडचा जो फॉर्म्युला आहे बघा, आपण जसं तिथं आधीच्या मेथडमध्ये जो नवीन ए राहीन तर मग त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला होता. इथं काय करायचं, नवीनसाठी बघा, मग सपोज आपण x3 घेतला किंवा x2 घेतला, x1 घेतला, कारण की इथं बघा आता हा झिरो कन्सिडर केला ना आपण, मग इथं x1 इक्वल्स टू, मग इथे येणार x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ x0. ठीक आहे, जर तुम्हाला तो सेकंड इटरेशनमध्ये x2 फाइंड आउट करायचं राहील, काय फाइंड आउट करायचं x2, मग तिथं काय करशाल तुम्ही x1 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. आणि जर तुम्हाला थर्ड इटरेशन घ्यायचं, x3 फाइंड आउट करायचं, x3 इक्वल्स टू x2 मायनस एफ ऑफ x1 अपॉन एफ ऑफ एफ डॅश ऑफ x2 घ्यायचं इथं x2. जर तुम्हाला x4 फाइंड आउट करायचं असेल मग तुम्ही काय करणार, x3 मायनस एफ ऑफ x3 अपॉन एफ डॅश ऑफ x3. ठीक आहे, ही एक मेथड आहे आणि बुकमध्ये त्यांनी काही वेगळी मेथड दिलेली थोडीशी, म्हणजे त्याच्यात काय केलं त्यांनी बघा, बुकमध्ये एक असा फॉर्म्युला दिलेला आहे, बुकचा फॉर्म्युला पण लिहून दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तुम्ही ती यूज करा. जर तुम्हाला ही मेथड हार्ड वाटली तर तुम्ही बुकच्या मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बघा बुकमध्ये असा फॉर्म्युला दिलेला आहे, एक्स एन प्लस 1 एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन. ठीक आहे, हा फॉर्म्युला बुकमध्ये दिलेला आहे. मग बघा हाच फॉर्म्युला, हाच म्हणजे नाही का मी जो लिहिला आहे तोच फॉर्म्युला आहे, फक्त मी काय केलं याचं ॲप्लिकेशन केलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं बघा, आता या फॉर्म्युला याच्यावरून कसं आहे तो लक्ष द्या. आता इथं काय आहे, एक्स एन प्लस 1 आहे. ठीक आहे, मग आता आपण इथं एक्स एनची व्हॅल्यू किती घेणार आहे, सपोज आता बघा आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रूट फाइंड आउट करायचं, हे फाइंड आउट करायचं आहे सपोज. मग इथे एनची व्हॅल्यू किती बघा, म्हणजेच x1 आहे, म्हणजेच ते काय आहे एक्स इक्वल्स टू एन प्लस 1 आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक्स जर कट झाला मग एन इक्वल्स टू काय, इथं 0 आहे सध्या, एक्स एन इक्वल टू काय 0 आहे. मग बघा इथं पण एन 0 आहे. मग जर सपोज बघा इथं म्हणजे नाही का आपण लिहिणार आता एक्स एन प्लस 1 इक्वल्स टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन. बघा आता इथं काय आहे 0 आहे. ठीक आहे, मग आपण इथं तुम्हाला बघा एनची व्हॅल्यू काय 0 आहे, म्हणजे इथं काय आहे एक्स 0 प्लस 1 इक्वल्स टू, आता एनची व्हॅल्यू डायरेक्ट 0 पुट करायची, एक्स 0 एनच्या जागेवर 0 पुट करायचा मायनस, बघा आता इथं मी खाल्ली थोडंसं एक्स 0 मायनस एफ ऑफ
एक्स झिरो अपॉन एफ डॅश ऑफ एक्स झिरो. ठीक आहे. मग बघा सेम फॉर्म्युला इथं रिपीट आला. मग तुम्ही असं पण यूज करू शकता आणि डायरेक्ट पण यूज करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता सॉल्व्ह करून दाखवतो पुढच्या पेजवरती नवीन प्रॉब्लेम घेऊ. तर बघा मग आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. क्वेश्चन लिहा. बाय using Newton-Raphson मेथड. ठीक आहे. रॅप्सन मेथड फाइंड a root of इक्वेशन दिले बघा. x⁴ minus x minus 9 equals to 0 आणि इथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे कॅरी आउट 2 इटरेशन. ठीक आहे. 2 इटरेशन फाइंड आउट करायचे. आणि इथं बघा आता इथं त्यांनी इंटरव्हल दिलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू दिलेलं नाही आपल्याला, ते फाइंड आउट करायला. मग इथं लिहायचं सोल्युशन सगळ्यात पहिले. मग फंक्शन काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू x⁴ minus x minus 9. ठीक आहे. मग आता काय करायचं, सगळ्यात पहिले आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, नाहीतर मग एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करा. एफ डॅश ऑफ एक्स, मग एफ डॅश ऑफ एक्स काय येईल बघा आता, म्हणजे म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग इथं लिहायचं dy/dx ऑफ कशाचा, एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करा तिथं dy/dx. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴ minus x minus 9. ठीक आहे. मग जर आपण सेपरेट केलं मग त्याचा आन्सर काय येईल, dy/dx x⁴ minus dy/dx ऑफ x minus dy/dx ऑफ 9. मग बघा इथं आता x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 4 × x⁻³ येणार. का, कारण की फॉर्म्युला बघा इथं डेरिव्हेटिव्हचा dy/dx ऑफ x⁻n चा फॉर्म्युला काय येतो, n × x⁻n-1. मग बघा इथं यांच्या जागेवरती 4 आहे. 4 आणि x⁻n-1 म्हणजे 4 - 1 किती येतं, 3 येतं. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये, तुम्ही बघितला असेल मागच्या सेमिस्टरला. ठीक आहे. आता इथं आला 4x⁻³ आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येईल, इथं 1 येणार आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 0 येतो. ठीक आहे. 0. मग बघा एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू 4x³ - 1. हे काय आलं, त्याचं एफ डॅश ऑफ एक्सचं फंक्शन आलं. ठीक आहे. म्हणजेच एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. लक्षात म्हणजे फाइंड आउट केली आपण ती. नंतर नेक्स्ट बघा आता इथं आता आपल्याला पुट करायचे एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला आता इंटरव्हल फाइंड आउट करायचं, कुठं साईन चेंज होतं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं, एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करायचे. मग एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू कुठल्या पुट करशाल, तर सगळ्यात पहिले पुट x = 0 पुट करायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं एफ ऑफ 0 इक्वल्स टू, मग बघा आता एफ ऑफ 0 जर पुट केलं मग 0⁴ minus 0 minus 9. ठीक आहे. मग किती येणार ते, -9 येणार आहे एफ ऑफ 0. ठीक आहे. मग नंतर पुट x = 1, मग एफ ऑफ 1 इक्वल्स टू 1⁴ -1 - 9. मग 1⁴ किती येतं, -1च येणार. ठीक आहे. -1 - 9. मग याची व्हॅल्यू किती येईल, मग बघा इथं -1 जाणार म्हणजेच -9 येणार. ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ 1 किती आला, -9. परत पुट x = 1 पुट केला, 2 पुट करा आता. ठीक आहे. 2 नंतर एफ ऑफ 2
इक्वल्स टू आता 2⁴ मायनस 2 मायनस 9. मग बघा 2⁴ किती येणार आहे, 2चा वर्ग 4 होतो आणि 4 गुणिले 4 16 होता. ठीक आहे, मग इथे येणार 16 मायनस 2 मायनस 9. मग 16 मधून 2 गेले, खाली राहिले 14, 14तनं 9 गेले, खाली किती राहिले 5. मग बघा इथं साईन चेंज झालं. ठीक आहे, f(2) तिथं काय झालं, साईन चेंज झालं. म्हणजे बघा आता आपल्याला 2 फंक्शन भेटले जिथं साईन चेंज होतं, 2 व्हेरिएबल भेटले. ठीक आहे, तर नेक्स्ट पेजवरती बघा, म्हणजे बघा आपल्याला काही 2 व्हॅल्यू भेटल्या. एक लाईन ड्रॉ करायची. आता बघा जर आपण व्हेरिएबलच्या जागेवरती f(1) जर पुट केलं तर आपल्याला -9 भेटतं आणि एकदा जर आपण 2 पुट केलं, f(2) जर पुट केलं तर किती भेटतं, 5 भेटतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये साईन चेंज होतं बघा, म्हणजे हा इंटरव्हल आहे 1,2. मग आता काय करायचं, तर याच्यामधलं हा जो फंक्शन आहे बघा, तर याला काय करायचं, x0 = 1 घ्यायचं. का, कारण की इथं बघा इथं मायनस साईन आहे आणि या मायनस पासून काय होतं, जर एकनी व्हॅल्यू वाढवली तर प्लस येते. मग काय करायचं, आता इथं बघा, मग इथं लिहायचं खाली चेंज इन साईन टेक प्लेस between 1 to 2. म्हणून मग इथं लिहायचं लेट x0 = 1. ठीक आहे, मग आता आपण काय केलं, इथं x0 ची व्हॅल्यू किती घेतली, 1 घेतली. ठीक आहे, x0 ची व्हॅल्यू किती घेतली, 1. आता नेक्स्ट काय करायचं, इटरेशन फर्स्ट करायचं. काय करायचं, इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग बघा आता इटरेशन फर्स्ट करताना मग इथं लिहायचं फर्स्ट इटरेशन. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन. मग फर्स्ट इटरेशनमध्ये बघा आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. इथं आता सगळ्यात पहिले आपल्याला x0 = किती आहे, 1 आहे. आता बघा तुम्हाला मी जो फॉर्म्युला सांगितला आहे तो काय फॉर्म्युला आहे बघा, आता आपल्या पुस्तकामध्ये दिलेला फॉर्म्युला लिहितो पहिले. xn + 1 = xn - f(xn) अपॉन f(f')xn. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला इथं काय आहे, n ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर आहे की नाही. मग 0 ची व्हॅल्यू जर पुट केली, मग बघा 0 + 1 = x0 - f(x0) अपॉन f'(x0). ठीक आहे, मग आता बघा आपलं f(x) किती होतं, तर f(x) जे होतं आपल्याला बघा x⁴ - x - 9. मग याच्यात जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर बघा x⁴ म्हणजे आता x0 ची व्हॅल्यू किती आहे, मग बघा आपल्याला काय करावं लागतं, इथं f(x0) = f(1) बघा आता 1⁴ - 1 - 9. मग हे जर पुट केलं तर किती येतं, त्याचा आन्सर येतं बघा -9. ठीक आहे, त्याच्यानंतर ना f'(x). मग f'(x) किती आहे, तर तो आला होता बघा, आपण स्टार्टिंगला फाइंड आउट केला होता 4x³. एक मिनिट इथं लिहून घेतो चांगलं, f'(x) = 4x⁻³ - 1. मग बघा आता आपल्याला काय करावं लागेल, f'(x0) = f'(x0) च्या जागेवर मग x0 ची व्हॅल्यू किती, इथं 1 आहे बघा, मग 1 पुट करायचं 1. ठीक आहे, मग नंतर नाही ते येणार 4 × 1⁻³ - 1. मग बघा आता 1 किती पण घेतलं तर 1च व्हॅल्यू येते, म्हणजेच 4 × 1 - 1 म्हणजेच किती येणार ते 4 - 1. मग इथं येणार f'(x0) = 1 सॉरी 3 येणार.
कारण की 4 - 1 3 होतं. ठीक आहे, 3. मग बघा आता आपण काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर पुट करणार. म्हणजेच आता x0ची व्हॅल्यू किती आहे, 1. बघा नेक्स्ट पेजवरती लिहू आपण, इथं नको लिहायला, तुम्ही कन्फ्यूज असाल परत. मग बघा आपला फॉर्म्युला काय आहे, x0 + 1 इक्वल्स टू x0 - f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. ठीक आहे. मग बघा आता इथं x0ची व्हॅल्यू किती होती, 1 होती, मायनस f ऑफ x. मग बघा आत्ताच आपण फाइंड आउट केलं तर f ऑफ x0ची व्हॅल्यू आली होती -9. मग इथं लिहायचं ब्रॅकेटमध्ये -9 डिवाइड बाय. मग बघा आता इथं f डॅश ऑफ x0, मग f डॅश ऑफ x0 किती आहे, 3 आहे. मग परत पुढच्या पेजवरती लिहा, इथं 3 आहे. ठीक आहे. मग बघा आता 1 मायनस मायनस काय होणार, प्लस होणार, 9/3. मग 9/3 किती येतं, 3 त्रिक 9. ठीक आहे. मग 1 + 3 इक्वल्स टू किती आलं, 4 आलं. मग बघा आता आपल्याला x1 जो आहे, म्हणजे बघा x0 + 1 म्हणजेच 1. मग x1ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, तर ती भेटलेली आहे 4. ठीक आहे. मग आता बघा x1ची व्हॅल्यू भेटली. आता आपण सेकंड इटरेशन करायचं, म्हणजे आपल्याला सेकंड इटरेशनमध्ये x2ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. मग इथं x2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आता सेकंड इटरेशन करून. ठीक आहे. मग सेकंड इटरेशन करताना बघा, मग x1 इक्वल्स टू 4. मग इथं लिहायचं सेकंड इटरेशन. ठीक आहे. सेकंड इटरेशनमध्ये बघा x1 इक्वल्स टू 4 आहे. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, x2 फाइंड आउट करायचं. मग इथं हे बघा x2ची व्हॅल्यू, कन्फ्यूज नाही व्हायचं. आता nची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, इथं 1 दिलेली. मग नंतर काय करा, फाइंड आउट करायचं, n + 1 इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. ठीक आहे. मग आता बघा इथं nची व्हॅल्यू 1 आहे. मग x1 + 1 किती होणार, x2 होणार. ठीक आहे. मग x2 इक्वल्स टू, मग nची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे. f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. ठीक आहे. मग बघा इथं आता आपल्याला पहिले f ऑफ x1ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं. मग आपलं f ऑफ x1 किती आहे, f ऑफ 4 आहे. ठीक आहे. कारण की इथं x1ची व्हॅल्यू 4 दिलेली. मग काय करायचं, 4⁻³ मायनस 4 मायनस 9. मग बघा आता 4चा क्यूब किती येतो, 4 चौक 16 होतं. ठीक आहे. मग कुणीले परत 4 करायचं, 16 चौक. मग बघा कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा, 4 चौक 16, 16 चौक 64. ठीक आहे. मग कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं आपण, तर बघा इथं 4⁻³ घ्यायचं, 64 मायनस 4 मायनस 9. मग 64 मायनस 4 60 होतं, 60 मायनस 9 किती येईल, मग ते 51 येईल. ठीक आहे. ते किती येणार आहे, 51. तर मग ते पुट करा. मग बघा इथं येईल, म्हणजे 64 मधून 4 गेले, 60 राहिले, 60 मधून 9 गेले, 51 राहते. ठीक आहे. 51. त्याच्यानंतर ना f डॅश ऑफ x1, मग x1ची व्हॅल्यू किती आहे, f डॅश ऑफ 4 इक्वल्स टू, मग बघा आता आपला f डॅश काय आलं, 4x³ मायनस 1. ठीक आहे. मग 4 × 4⁻³. ठीक आहे, मायनस 1. मग 4⁻³ करायचं, 64 × 4 करायचं, 64 × 4 ते 256, 256 मायनस 1, 256 मायनस 1 इक्वल्स टू 255. ठीक आहे. मग आता परत काय करायचं, हे जे f डॅश ऑफ 4 आणि f ऑफ 4 याची व्हॅल्यू काय करायची, या फॉर्म्युल्यात पुट करायची. मग आपल्याला x2ची व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे. मग काय करायचं परत नेक्स्ट, मग बघा इथं लिहून घ्यायचं आधी, x2 इक्वल्स टू x1 मायनस f ऑफ x1, फॉर्म्युला डबल लिहि तुम्ही, f डॅश ऑफ x2. ठीक आहे, सॉरी x1, कारण की nची व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, नाही तर 2 लिहिशान. हा 2 तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपलं इथं बघा x1 किती दिलेला आहे, 4 दिला आहे, मायनस
एफ डॅश ऑफ x1, एफ डॅश ऑफ x1 किती आला, एफ डॅश ऑफ x1 तर तो आला होता 51. ठीक आहे, मग इथं लिहायचं 51 डिवाइड बाय, मग हे किती आलं होतं 255. मग बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, 255 गुणिले 4 मायनस 51 अपॉन 255. ठीक आहे, मग आपण ते जर केलं तर किती येतं आन्सर बघा, मग ते येतं बघा 3.8. ठीक आहे, मग x2 इक्वल्स टू एक मिनिट, एक मिनिट थांबा, आपलं काहीतरी चुकलं नाही, बरोबर आहे. तर बघा इथं हे जे इक्वेशन दिलेलं इथं मायनस मायनस आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, x⁴ 3 मायनस 4 मायनस 9 51 येतो डिवाइड बाय 255 आणि x1 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 4 3.8. ठीक आहे, मग ते जे आन्सर येणार आहे 3.8 येणार आहे, x इक्वल्स टू 3.8. हे काय आपलं सेकंड इटरेशनचं आन्सर आहे. ठीक आहे, हे काय आपलं सेकंड इटरेशनचं आन्सर आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय केलं आपण, डायरेक्ट फॉर्म्युला पुट केलं आणि बुकमध्ये वेगळ्या पद्धतीने केलं जातं. बुकमध्ये काय करतात, तर पहिले xn+1चं ते फॉर्म काढून घेतात, म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आणि नंतर काय करतात त्याच्यात डायरेक्ट x1 x2 x3ची व्हॅल्यू पुट करीत जातात, मग ते इटरेशनवरून त्याचं काय ते आन्सर्स येते. ठीक आहे, तर तसं पण करू शकता आणि असं पण करू शकतो. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता, क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, आता आपण फाइंड आउट करू युजिंग न्यूटन-रॅप्सन मेथड. न्यूटन-रॅप्सन मेथड find the approximate root of equation x raised to 3 minus 5x, sorry 3x here, 3x minus 5 equals to 0. आणि इथं त्यांनी काय आहे की त्यांनी इथं कसं दिलेलं नाही की किती रूट घ्यायचे वगैरे. तर आता काहीच दिलेलं नसेल तर काय करायचं, तीन इटरेशन पर्यंत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, जर काहीच दिलेलं नसेल तर मग इथं लिहायचं सोल्युशन. मग बघा आता f(x) काय दिलं आपल्याला, f(x) इक्वल्स टू x³ मायनस 3x मायनस 5. ठीक आहे, मग आता काय करायचं, f डॅश ऑफ x काढायचं. f डॅश ऑफ x म्हणजेच काय येणार, dy dx ऑफ f ऑफ x. ठीक आहे, मग इथं काय येणार, dy dx ऑफ x³ मायनस 3x मायनस 5. ठीक आहे, मग नंतर काय होणार, dy dx ऑफ x³ मायनस dy
dx ऑफ 3x मायनस dy dx ऑफ 5. मग ते जर तुम्ही केलं तर इथे येणार 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 0 येणार, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 0 राहतो. 3x स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, हे आलं एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स. आता बघा आपल्याला इथं इटरेशनसाठी तिने इंटरव्हल दिलेलं नाही, तर मग इंटरव्हल फाइंड आउट करणार. इंटरव्हल फाइंड आउट कसं करायचं, जिथं साईन चेंज होईल ते ॲज अ इंटरव्हल म्हणून घ्यायचं. ठीक आहे, मग पहिले काय करायचं, पुट करायचं. काय पुट करायचं, पुट एक्स इक्वल्स टू, मग आता काय पहिले 0 पुट करायचं. ठीक आहे, मग 0 जर पुट केलं मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय येईल, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 0 इक्वल्स टू एक्सच्या जागेवरती 0 पुट करायचं. मग 0⁻³ मायनस 3 इंटू 0 मायनस 5. मग याचा आन्सर काय येणार आहे, -5 येणार आहे. मग बघा एफ ऑफ 0 काय आलं आपलं, -5 आलं. ठीक आहे, मग परत काय करायचं, पुट एक्स इक्वल्स टू 1. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 1 इक्वल्स टू 1⁻³ मायनस 3 इंटू 1 मायनस 5. ठीक आहे, मग 3चा क्यूब काय, 1चा क्यूब काय येणार, 1च येणार. 1 इंटू 3 3 मायनस 5. ठीक आहे, मग 5 आणि 3 8. 1 प्लस 1 मायनस 8, मग ते किती येणार, -7. मग एफ ऑफ 1 इक्वल्स टू काय आलं, मायनस व्हॅल्यू आली आणि इथं पण मायनस चालते. ठीक आहे, मग आता अगेन काय करायचं, पुट दोन्ही पण सेम व्हॅल्यू आलं. ठीक आहे, पुट एक्स इक्वल्स टू 2 घ्यायचं. मग इथं लिहायचं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 2 इक्वल्स टू 2⁻³ मायनस 3 इंटू 2 मायनस 5. ठीक आहे, मग इथं लिहायचं 8. बघा 2⁻³ जर केलं 8 येतं, आणि 3 2 6 मायनस 5. ठीक आहे, मग बघा आता 6 आणि 5 11 होत्या आणि 8, म्हणजे इथं 8 मायनस 11 येणार. मग इथं परत किती व्हॅल्यू येईल बघा बरं, तर इथं किती येणार आहे, 8 मायनस 11 जर केलं तर ते किती येणार, -3 येणार. ठीक आहे, किती येणार, -3 -3. ठीक आहे, आता सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह आल्या. मग आता परत काय करायचं, एक्स इक्वल टू 3 पुट करायचं. काय करायचं, एक्स इक्वल्स टू 3. मग अगेन इथं लिहायचं पुट एक्स इक्वल्स टू 3. मग एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एफ ऑफ 3 इक्वल्स टू, बघा आता 3⁻³ मायनस 3 इंटू 3 मायनस 5. ठीक आहे, मग आता 3चा क्यूब येतो 27, मायनस 3 3 9 मायनस 5. ठीक आहे, मग बघा आता 27 मायनस 9 5 14 होते. ठीक आहे, मग 27 मधून जर 14 गेले खाली किती राहतं, तर ते राहील 13. ठीक आहे, मग आता बघा एफ ऑफ 3 इक्वल्स टू किती आलं, 13 आलं. मग आता एक लाईन ड्रॉ करायची. बघा हे प्लस व्हॅल्यू आली. मग बघा आता आपण इथं जर घेतलं एक्स इक्वल्स टू 2, मग एफ ऑफ 2 किती येतं, एफ ऑफ 2 येतं -5. सॉरी, एफ ऑफ 2 किती येईल, -3 येईल. ठीक आहे, आणि इथं एफ ऑफ म्हणजे एक्स इक्वल्स टू जर 3 पुट केलं तर एफ ऑफ 3 किती येतं, ते येतं 13. म्हणजे बघा याच्या दोनमध्ये साईन चेंज होते. मग आता बघा साईन चेंज जर होत असेल तर आपण काय करणार आहे, मग जी छोटी व्हॅल्यू राहणार आहे, जिथं निगेटिव्ह, जिथं साईन चेंज होतं, पण ते काय करणार आपण इटरेशनसाठी येणार. मग इथं लिहायचं द साईन चेंजेस बिटवीन 2 and 3. ठीक आहे, लेट्स एक्स इक्वल्स टू 2. मग बघा आता आपण एक्स 0 इक्वल्स टू काही किती घेतोय, 2 घेतोय. ठीक आहे, मग आता इथं लिहायचं, मग इथं लिहायचं नेक्स्ट बघा इटरेशन फर्स्ट. इथं लिहा, आपल्याला काय करायचं, आता पहिले इटरेशन घ्यायचं. ठीक आहे, मग आता इटरेशन घ्यायच्या आधी आपल्याला तुम्हाला जसं पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, बाय द न्यूटन रिॲक्शन मेथड. इथं लिहा, आता पुस्तकाच्या मेथडनुसार सॉल्व्ह करू आपण. इथं लिहायचं बाय द न्यूटन रिॲक्शन मेथड, बाय न्यूटन
रॅप्सन मेथड, ठीक आहे. रिटर्न रॅप्सन मेथडनुसार फॉर्म्युला काय आहे, xn+1 इक्वल्स टू xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ ऑफ एफ डॅश ऑफ xn, ठीक आहे. मग बघा आता यांच्या जागेवरती काय पुट करणार आहे आपण, 0 1 2 3, ठीक आहे. इटरेशन फॉर्म्युल्यानुसार जेवढे नंबर ऑफ इटरेशन येतील तेवढे यांचे व्हॅल्यू येईल. मग पहिले इटरेशनसाठी आपण काय करणार, यांची व्हॅल्यू 0 पुट करणार, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना बघा आता xn+1 इक्वल्स टू xn ॲज इट इज मायनस, आता बघा xn, मग बघा आता x आपलं फंक्शन आहे एफ ऑफ xn, मग एफ ऑफ xnच्या जागेवरती म्हणजे नाही का आपण जर एफ ऑफ x इक्वल्स टू जर आपलं काय आहे की x⁻³ मायनस 3x मायनस 5 आहे, तर मग आपण ते जर एफ ऑफ xn जर पुट केलं तर त्याच्या जागेवरती काय येणार, xn⁻³ मायनस 3xn मायनस 5 राहणार, ठीक आहे. मग तसंच एफ डॅश ऑफ x जर आपलं काय आहे 3x² मायनस 3 आहे, तर मग एफ डॅश ऑफ xn काय राहील 3 × x⁻² म्हणजे xn⁻² मायनस 3 राहणार, ठीक आहे. मग सेम काय करायचं आपल्याला याच्यात पुट करायचं. मग बघा आता इथं xn+1 ॲज इट इज, xn पण ॲज इट इज, आणि एफ ऑफ xn, मग बघा एफ ऑफ xn काय आला आपला मायनस ब्रॅकेटमध्ये घ्यायचं xn³ मायनस 3xn मायनस 5, ठीक आहे, अपॉन मग इथं एफ डॅश ऑफ xn काय आला 3xn² मायनस 3, ठीक आहे. नंतर ना बघा आता पुढच्या पेजवरती घेऊ. मग बघा xn+1 ॲज इट इज, मग बघा इथं xn ॲज इट इज, ठीक आहे. मागची स्टेप ॲज इट इज लिहितो इथं ब्रॅकेटमध्ये xn³ मायनस 3xn मायनस 5, ठीक आहे, अपॉन 3xn² मायनस 3, ठीक आहे. ही पाचची स्टेप ॲज इट इज दिली. मग आता बघा इथं xn, आता इथं काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, मग ब्रॅकेटमध्ये जाणार 3xn² मायनस 3, ठीक आहे, मायनस इथं ॲज इट इज राहणार xn³ मायनस 3xn मायनस 5, ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट, अपॉन 3xn² मायनस 3. मग बघा आता इथं जर तुम्ही हा xn मध्ये मल्टिप्लाय केला तर 3 × xn, आता बघा इथं 1 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजेच किती येणार x3 येणार, ठीक आहे, मायनस 3xn. मग बघा आता मायनस, आता इथं काय याला प्लस साईन आहे, बाहेर मायनस आहे म्हणून xn³ तसंच राहणार. त्याच्यानंतर इथं मायनस मायनस काय होणार, हे प्लस होणार 3xn, आणि परत मायनस साईनमध्ये आल्यामुळं हे 5 पण प्लस होणार, आपण मध्ये बघा 3xn² मायनस 3, ठीक आहे. मग आता बघा हा xn³ आणि याच्यामधून हा मायनस झाला म्हणजे किती येईल इथं 2xn³ मायनस, मग बघा हा 3 आणि हा 3 हे दोघं काय होणार एकमेकांना कट होणार. नंतर इथला हा 5 काय राहणार ॲज इट इज राहणार +5, ठीक आहे, अपॉन आणि 3xn² मायनस 3 हे ॲज इट इज राहणार, ठीक आहे. म्हणजे हे काय आलं आपलं xn+1 आलं, xn+1, ठीक आहे. सगळ्यांचं इथपर्यंत बरोबर आलं. मग आता बघा आपल्याला फर्स्ट इटरेशन घ्यायचं, काय घ्यायचं फर्स्ट इटरेशन. मग आता इथे लिहायचं इटरेशन फर्स्ट, ठीक आहे. मग आता आपल्या इथं xn+1 किती आलं, मग बघा इथं x1 किती आलं मागच्या पेजवरती बघा 2xn3 + 5, ठीक आहे. इथं लिहायचं 2xn xn⁻³ आहे, ठीक आहे, +5 अपॉन 3xn² मायनस 3, ठीक आहे, बरोबर ना.
हे चालेल आहे, ठीक आहे. आपण हे काय केलं, ॲज इट इज लिहिलं. आता इटरेशन फर्स्ट आहे, मग इटरेशन फर्स्ट जर असेल तर एनची व्हॅल्यू किती राहील, मग इटरेशन फर्स्टसाठी पुट एन इक्वल्स टू 0, ठीक आहे. मग यांच्या जागेवर जर 0 पुट केलं, मग 0 + 1 इक्वल्स टू 2x x0 + 5 अपॉन 3x0² - 3, ठीक आहे. मग आपण फर्स्ट इटरेशनमध्ये ते पुट केल्यानंतर ना बघा, आता आपल्याला इथं जो x आहे, मग बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे, तर आपण बघा इथं स्टार्टिंगला इंटरव्हल घेतला होता, बरोबर. तर इथं आपण 2ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली होती, एक्सची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली होती, ठीक आहे. x0, ठीक आहे. मग त्याच्या 2ची व्हॅल्यू त्याच्यावरती पुट करायची. बघा आता n इक्वल्स टू 0 आहे आणि x0 इक्वल्स टू किती आहे, 2 आहे, ठीक आहे. मग बघा आता 2 × x0ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. मग 2चा क्यूब + 5 अपॉन 3 × आता बघा x0ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, ठीक आहे. 2चा स्क्वेअर - 3. मग बघा आता 2चा क्यूब घेतो तर 8, 8 × 2 = 16, ठीक आहे. + 5 अपॉन 2चा वर्ग 4 आणि 4 × 3 = 12 -3, ठीक आहे. 16 × 5 = 21 आणि 3मधून 12मधून 3 गेले खाली 9 राहतं, ठीक आहे. 3 × 3 = 9 आणि 3 × 6 = 18, 3 × 7 = 21 म्हणजे 7/3, ठीक आहे. म्हणजे त्याचा आन्सर किती येईल, त्याचा आन्सर येईल बघा x1. आता 0 + 1 किती येणार, 1 इक्वल्स टू 2.33, ठीक आहे. हे x इटरेशन फर्स्टची व्हॅल्यू आली. कशाची व्हॅल्यू आली, इटरेशन फर्स्टची. मग बघा आता इटरेशन फर्स्टमध्ये आपल्याला x1 इतका भेटला, ठीक आहे. मग आता काय करायचं, इटरेशन 2 घ्यायचं. काय करायचं, इटरेशन 2. मग इथं लिहायचं इटरेशन 2, ठीक आहे. मग इटरेशन 2 मध्ये x1 किती राहणार आहे, आता x1 किती आला आपला 2.3, ठीक आहे. x किती आला 2.3, ठीक आहे. मग आता n + 1ची व्हॅल्यू किती आलेली आपलं, बघा इथं आपण स्टार्टिंगला फाइंड आउट करेल स्टँडर्ड. बघा इथं दिलेलं आहे. मग ते किती आहे, 2 × xn⁻³ आहे, ठीक आहे. हे पुढे ॲज इट इज लिहायचं. आता मग इथं लिहा 2 × xn⁻³ + 5 अपॉन 3 × xn² - 3, ठीक आहे. हे काय xnची व्हॅल्यू आहे. आता बघा सेकंड इटरेशनसाठी n इक्वल्स टू किती येणार आहे, 1 येणार, ठीक आहे. आणि x1ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. मग इथं लिहायचं x1 + 1 इक्वल्स टू 2 × x1⁻³ x1⁻³ + 5 अपॉन 3 × x1⁻² - 3, ठीक आहे. मग आता x1ची व्हॅल्यू पुट करा, 2 × 2.33 चा क्यूब + 5 अपॉन 3 × 2.33 चा स्क्वेअर - 3, ठीक आहे. मग आता तुम्ही जर याचं कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट केली तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, त्याची व्हॅल्यू येणार वरती 30,298 अपॉन बघा आता 3 × 2.33चा जर स्क्वेअर केला -3 जर केलं तर ते येतं 13.286. मग बघा किती येणार आहे, x2 इक्वल्स टू 2.28, ठीक आहे. 2.28 कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा, तुम्हाला x2ची व्हॅल्यू किती भेटेल, 2.28 भेटेल. आता परत इटरेशन थर्ड. आता काय करायचं, इटरेशन थर्ड घ्यायचं, ठीक आहे. मग बघा आता इथे लिहायचं इटरेशन थर्ड. इटरेशन थर्ड बघा आता मग बघा आता इटरेशन थर्डमध्ये फॉर्म्युला लिहायचं परत x
एन प्लस 1 इक्वल्स टू, बघा आपलं किती आलेलं आहे, 2 इंटू एक्स एन रेस टू 3 प्लस 5 अपॉन 3 इंटू एक्स एन रेस टू 2 मायनस 3. ठीक आहे, हे एक्स एनचं स्टँडर्ड व्हॅल्यू आलेली. मग आता इटरेशन थर्ड आहे, मग एनची व्हॅल्यू किती राहणार आहे, 2 राहणार आहे. आणि एक्स 2ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला मागच्या याच्यामध्ये, तर ती भेटली 2.28. ठीक आहे, मग इथं लिहायचं 2.28. ठीक आहे, मग पुट करायचं आता बघा, 2 इंटू एक्स 2 रेस टू 3 प्लस 5 अपॉन 3 इंटू एक्स 2 रेस टू स्क्वेअर मायनस 2 रेस टू 2. ठीक आहे, एक्स 2 रेस टू 2 मायनस 3. मग आता एक्स 2ची व्हॅल्यू पुट करा, 2 इंटू 2.28 चा क्यूब प्लस 5 अपॉन 3 इंटू 2.28 चा क्यूब 28 चा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 3. मग तुम्ही जर याचं पुट केलं कॅल्क्युलेटरमध्ये, ते येतं बघा 28.704 अपॉन 12.595. ठीक आहे, मग त्याची जर व्हॅल्यू का फाइंड आउट केली आपण, मग बघा आता इथं एक्सच्या जागेवरती आपण 2 पुट केलं आहे, म्हणजे x3 आलं तिथं. x3ची व्हॅल्यू येते बघा 2.28. अगेन तीच व्हॅल्यू भेटते आपल्याला. ठीक आहे, मग बघा अप टू 3 इटरेशन आपल्याला रूट किती भेटलं, इथं लिहायचं अप्रॉक्सिमेट रूट्स ऑफ इक्वेशन इज 2.28. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. 3 इटरेशन पर्यंत आपल्याला किती भेटलं, 2.28 भेटलं. तर बघा ही पुस्तकाची मेथड आहे, आणि मी तुम्हाला सेपरेट एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून पण आन्सर येतं, आणि असं पण आन्सर येतं, म्हणजे 2 मेथड आहे. ठीक आहे, पण तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही तिने सॉल्व करा. ही मेथड सोपी आहे, जास्त काही कॉम्प्लेक्स नाही म्हणजे, पण हिचे जे प्रॉब्लेम आहे पेपरमध्ये 6 मार्क येते डायरेक्ट. आय स्कीममध्ये पण 6 मार्क येते, आणि के स्कीममध्ये पण 6 मार्क येते. ठीक आहे, फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, कोणता, एक्स एन इक्वल्स टू एक्स एन प्लस 1 इक्वल्स टू काय, एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स एन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स राहतो. ठीक आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स एन राहतो, आणि हा फॉर्म्युला यूज करायचा. नंतर ना एक्स एन प्लस 1चं फंक्शन फाइंड आउट करून घ्यायचं, कशापासून, एफ ऑफ एक्स पासून आणि एफ डॅश ऑफ एक्स पासून. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ एक्स एन. ठीक आहे, मग एक्स एनच्या टर्म्समध्ये फाइंड आउट केल्यानंतर ना आपल्याला नंतर ना फक्त इटरेशन 1 साठी एनची व्हॅल्यू 0 पुट करायची, 2 साठी 1 पुट करायची, आणि एन साठी 3 साठी 2 पुट करायची एनची व्हॅल्यू, आणि x1 x2 x3 तुम्हाला 1 बाय 1 भेटत जाणार, तुम्ही त्याच्यानुसार ते ऍड करीत जायचे पुढे पुढे. ठीक आहे, म्हणजे ही खूप सोपी मेथड आहे. आता बघा आपण नेक्स्ट याच्यामध्ये आणखीन थोडेसे याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, कशाचे, न्यूटन रॅप्सन मेथडचे. कारण की न्यूटन रॅप्सन मेथड जी आहे ती पेपरला मॅक्सिमम टाइम आलेली 6 मार्कासाठी वगैरे. तर पहिली जी स्कीम होती आय स्कीम, त्याच्यात पण 6 मार्काला यायचं किंवा 4 मार्काला प्रॉब्लेम यायचा. जर तुमचा प्रॉब्लेम 4 मार्काला आला, तुम्हाला 2 इटरेशनपर्यंत येऊ शकतं फाइंड आउट करायला, तुम्हाला इंटरव्हल पण दिलेला राहील. जर प्रॉब्लेम 6 मार्काला आला, तुम्हाला इंटरव्हल पण दिलेलं नसणार आहे, आणि इंटरव्हल दिलेलं नसल्यामुळे परत तुम्हाला 3 इटरेशन फाइंड आउट करावं लागेल, तेव्हा तो प्रश्न किती मार्काला येईल, 6 मार्काला. ठीक आहे, म्हणजे आपण आतापर्यंत आता तिन्ही पण मेथड कव्हर केले. नाही तर तुम्ही काय करायचं, x1 x2 आणि x3, मग याच्यासाठी सेपरेट या मेथडनी पण काढू शकता, म्हणजे यांच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करून. हे तिन्ही पण मेथड सोपे आहे. ठीक आहे, पहिले ज्या 2 मेथड आहे ना त्या तुम्हाला
4 मार्क लिहितील आणि ही जी मेथड ही 6 मार्क लिहू शकते. ठीक आहे. आता पुढे बघायचं नंतर ना आपल्याला न्यूमरिकल सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. त्याच्यामध्ये गॉस इल्युमिनेशन मेथड, नंतर ना गॉस सीडल मेथड आणि जॅकोबियन मेथड आहे. नंतर ना बकशाली इटरेटिव्ह मेथड. ठीक आहे. अशा 4 मेथड बघायचे आपल्याला. तर मग ठीक आहे, आजच्या याच्यात थोडंच ठीक आहे. तुम्हाला जर ही जी लिहिलेली जी PDF जर पाहिजे असेल तर ठीक आहे, तुम्ही PDF टेलिग्राम ग्रुपमधून पण घेऊ शकता आणि तुम्हाला जर काही अडचण असली तुम्ही विचारू पण शकता. ठीक आहे.